विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी यांचं दुपारी मुंबईत आगमन झालं। मात्र भाजपसोबत केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात दुसऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। यातूनच या दोन पक्षांमधल्या संबंधांचं चित्र स्पष्ट झालं। बीड जिल्ह्यातल्या 1000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये वाटप करण्यात आलं। आम्ही सत्तेत आहोत, पण आमची बांधिलकी सत्तेशी नाही तर जनतेशी आहे। त्यामुळेच बीडच्या शेतकऱ्यांना आधार द्यायला आलो, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। योगायोगाने आज बीडमध्ये पाऊसही झाला, त्यामुळे येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी आशा शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केली। यावेळी राज्यात शिवसेनेचे मंत्री असणारे सुभाष देसाई, रामदास कदम, विजय शिवतारे, रवींद्र वायकर, दादा भुसे उपस्थित होते। येत्या काळात शिवसेना सामुदायिक लग्न सोहळे आयोजित करेल, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ही कामं जर शिवसैनिक करणार नसतील तर आणखी कोण करणार? बाकीचे पक्ष काय करतायत? रामदास भाई, तुम्ही पोटतिडकीने बोललात, ठीक आहे, मला ते जे काय चाललंय त्याच्याशी आज तरी मला काही बोलायचं नाहीये। मला माझा शेतकरी दिसतोय। आज जे सगळे टाव फोडतायत, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे, कर्ज माफ झालंच पाहिजे। माझं म्हणणे, कर्ज माफ नाही, माफी ही गुन्हेगाराला देतात, हा गुन्हेगार नाहीये, याला कर्ज मुक्त केलं पाहिजे। ही शिवसेनेची मागणी 8-10 वर्षापूर्वी आपण केली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।